नमस्कार पब्लिक, कसे आहात तुम्ही सगळे लोक? तर आपण आज खूपच दिवसानंतर भेटतोय. खूपच दिवसानंतर काही तर खूपच महिन्यानंतर भेटतोय. मला खूप लोक म्हणत आहेत की तू खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही. तर त्याचं रिझन असं आहे की जेव्हापासून जॉब लागला आहे ना, तेव्हापासून माझं शेड्यूल म्हणजे पूर्णपणे एकदम पॅक होऊन गेलेलं आहे. सकाळी अक्षरशः 7:30 वाजता मला ऑफिससाठी निघावं लागतं आणि संध्याकाळी यायला 8 ते 8:30 वाजता. त्यामुळं मी काहीच करू शकत नाही आहे. आणि असं असं विचित्र माझं काय सांगू तुम्हाला, आता असं विचित्र एकदम शेड्यूल झाले की सकाळी उठतोय, उरकतोय, ऑफिसला जातोय, ऑफिसवरून येतोय, जेवतोय आणि जेवण झाल्यानंतर परत झोपतोय. उद्या उठून सकाळी तेच परत. हे असं असं वाटतंय की एकच कॅसेट आयुष्यामध्ये असं रिपीट लागले. तर त्यामुळे मला म्हणजे वेळच भेटत नाही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि दुसरा विषय असा आहे की तुम्हाला आज वाटत असेल की तर पहिल्यांदा हिंदीमधून ब्लॉगिंग करायचा, आज अचानक मराठीमधून का? तर जेव्हापासून ऑफिसला जायला लागले तेव्हापासून आयुष्यात अक्षरशः एकतर हिंदी तरी बोलावं लागतंय किंवा मग मीटिंगमध्ये वगैरे क्लायंट वगैरे वगैरे बरोबर इंग्लिशमध्ये बोलावं लागतंय. त्यामुळे हिंदी आणि इंग्लिश एवढं आयुष्यात झाले. इव्हन माझा रूममेटसुद्धा कलकत्त्याचा आहे, तो त्याबरोबर पण हिंदी बोलावा लागतो. बाकीचा एक रूममेट आहे, तो आंध्र प्रदेशचा आहे, त्यावर इंग्लिशमधून बोलावं लागतं. म्हणजे मराठीमधून बोलायला अक्षरशः कुणीच नाही आहे. मी त्यामुळं विचार केला की नको यार, पास हिंदी नको, आता आता आपण मराठीतून ब्लॉगिंग करायची. आणि आज व्हिडिओ काढायला वेळ भेटला म्हणजे आज वीकेंड आहे, शनिवार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ काढतो. आणि लोकांना वाटतं शनिवार आहे, आय टी कंपनीवाल्यांचं काय असतं, शनिवारी मस्त शनिवार रविवार निवांत एन्जॉय करतात, पबला जातात, क्लबला जातात. तर माझ्या बाबतीत असं काही नाही आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो, उठलो आहे आता जवळपास 1:30-2 वाजत आलेत. आत्ताच कपडे धुतले, ते बघा इकडे इकडे वाळत घातलेत, बाहेर पण इकडं वाळत घातलेत. एवढं झालं आहे. अजून दाढी करायला जायचं आहे, त्यानंतर संध्याकाळी येऊन बूट पॉलिश करायचे आहेत. हे करून उद्या कपडे वाळल्यानंतर उद्या त्यांना इस्त्री करायची आहे. तर बाई, सगळ्या लोकांचा गैरसमज असतो की आय टी कंपनीमध्ये काम करणारे लोक हे असं असतात, शनिवार रविवार मस्त पबला जातात, एन्जॉय करतात, हे ते. काही नाही. हे 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 बघता ना, हे कपडे, हे बाहेर इथं शूज बीज पॉलिश करणे, हेच आमचं आयुष्य आहे. सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सकाळी उठा, ऑफिसला जा, ऑफिसमधून या, जेवा, झोपा, याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि शनिवार रविवार कपडे धुवा, बुटं पॉलिश करा, हीच आमची लाईफ चालली, याच्या व्यतिरिक्त काही नाही. तर त्यामुळे आता आम्ही ट्राय करत राहील की तुमच्यासाठी एखादा व्हिडिओ बनवायचा, कारण खूपच आपला गॅप झाला, कित्येक महिन्यांचा गॅप झाला, काहीच नाही यूट्यूबवरती अपलोड केलं. नक्की मी ट्राय करत राहील आता अपलोड करायचं. आणि जो मला सकाळी 7:30 वाजता जावं लागायचं, संध्याकाळी 8-8:30 वाजायचे यायला, तो वेळ मी कमी करण्यासाठी मी दुसरीकडे शिफ्ट होतो आहे, जरा ऑफिसच्या जवळच. तर त्यामुळे नक्कीच मला वेळ भेटेल आणि बघूया आता कसं काय होतं आहे पुढचं. तर एवढंच सांगायचं होतं. एवढंच सांगण्यासाठी मी आज व्हिडिओ अपलोड करतो आहे. एवढी अशी विचित्र लाईफ झाली. म्हणजे लोक मला म्हणतात की अरे काय तू आता जॉबला लागलाय, जॉब लागल्यापासून तू फोन पण करत नाही, काही नाही आहे. एवढं विचित्र झालं आहे, अक्षरशः मी माझ्या बहिणीच्या एंगेजमेंटला सुद्धा जाऊ शकलो नाही. याच्यापेक्षा आता तुम्हाला काय सांगू, काय लाईफमध्ये काय चाललं आहे. इवन त्या दिवशी ज्या दिवशी एंगेजमेंट होती त्या दिवशी 12 वाजता माझी मीटिंग होती. बहिणीला म्हणलं 12 वाजता मीटिंग उरकून मी निघेल पुण्यामधून, तुझी एंगेजमेंट 3-3:30ला आहे, 4 वाजेपर्यंत सुरू होईल, मी पोचून जाईल तोपर्यंत. 12:30ला जी मीटिंग, 12:30च्या आसपास जी मीटिंग संपणार होती, ती मीटिंग अक्षरशः 2:45 वाजता संपली. आणि ती मीटिंग झाली, बहिणीच्या त्या एंगेजमेंटला जाऊ शकलो नाही मी. पण त्यानंतर माझं दुसऱ्याच दिवशी ट्रान्सफर झालं. आता ते मला रोज 27 ते 28 किलोमीटर ट्रॅव्हल करून जावं लागतं पुण्यामध्ये आणि परत रिटर्न यावं लागतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, पुण्यामध्ये आतल्या आत जरी 27-28 किलोमीटर जरी आपलं वाटतं गावाकडे 1 तासाभराचा प्रवास आहे, पण पुण्यामध्ये लिटरली ते 3 ते 3.5 तासाचा प्रवास असतो. ज्या ऑफिसमध्ये जायला मला सकाळी 3 तास लागतात, परत जवळपास 8-9 तासाचं ऑफिस असतं. ऑफिस करून परत संध्याकाळी मला रिटर्न यायला परत 2.5 ते 3 तास लागतात. 2.5 तास तर फिक्सच लागतो. एवढं करून एवढं हे, आणि त्यामध्ये आता 2 दिवस झालं पाऊस असं विचित्र ट्रॅफिक जाम होते काय. त्यामुळे
अशी विचित्र अशी लाईफ झालेली, त्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकत नव्हतो. आता नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ टाकत राहील आणि जसा जसा वेळ भेटेल तसं तसं आपण बघूया नवीन काय करता येते ते. तर चला, मला एवढंच बोलायचं होतं आणि आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बघूया नेक्स्ट वीकमध्ये तो नक्कीच मी प्रयत्न करेल की तुमच्यासाठी नेक्स्ट वीकमध्ये नेक्स्ट ब्लॉग घेऊन यायचा. तर तोपर्यंत ठीक आहे, चला टाटा बाय बाय, भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. जिंदगी झंडवा फिर भी घमंड व्हावा, जसं म्हणतात ना तशी एकदम विचित्र लाईफ झाली.